नमस्कार, वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. मी डॉक्टर शलाका चौधरी तुमच्या स्पंदन हिलिंग सेंटर मधून खूप खूप स्वागत करते आहे. खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण इथे बघणार आहोत मनीरेखीचा वेबिनार. यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या ज्या मनीरेखी संबंधीच्या ज्या काही आपले अबंडन्स आहे आपल्या जीवनातले पैसा, प्रॉस्पेरिटी याबद्दल आपल्याला क्लिअरिटी पाहिजे आहे. लिंक कोठे आहे? अजून आपले लोक चाललंय आहे आपल्या लोकांचं एकदम सावकाश काम चालतं. किती वेळा ग्रुपवर लिंक टाकते आहे मी, तरी अजून प्रश्न आहेत, मॅडम लिंक कुठे आहे? एक जण ग्रुपवर जॉईनच होत आहे. ओके, चला. तर आपल्याला आपले जे अबंडन्स आहे, पैसा आहे, प्रॉस्पेरिटी आहे, याच्यामध्ये क्लिअरिटी आणण्यासाठी आजचा आपण वेबिनार घेणार आहोत. याच्यात आपण बघणार आहोत का आपल्याला किती किती जणांना असं वाटतं. माझा आवाज सगळ्यात पहिले सांगा का ओके आहे का? माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतो आहे? ओके, येस, थँक्यू थँक्यू. बाकीच्यांनी पटापट कॅमेरे ऑन करा. मी 1-2 मिनिटं थोडा वेट करते आहे, कारण बरेच लोक जॉईन होत आहेत. आपण फक्त 2 मिनिटं वेट करूया. बरेच लोक जॉईन करता आहेत. येस येस येस. मागील काही वर्षांपासून मी मनीरेखीवर माइंडफुल टेक्नॉलॉजी याच्यावर वर्क करते आहे. आणि त्याच्यात माझ्या सर्व असं निर्देशनास आलेलं आहे की मनी ही आपली भरपूर वेळा विचारांमध्ये स्टक झालेली असते. आपण सर्वात पहिले विचार करतो माझ्याकडे एवढे पैसे येऊ शकतात का? थोडस स्वतःला असं म्हणून तरी बघा, मी बिलेनियर आहे, आय एम अ बिलेनियर. एकदा फक्त म्हणून बघा. म्हणतानाच आपण खरंच आपल्याकडे थोडे ना इतके पैसे येणार आहे. लगेच आपणच आपल्याला ती कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे लावून देतो, कारण आपलं मन, मस्तिष्क, हृदय ती गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही. करताय का आपलं मन, मस्तिष्क, हृदय? एखाद्याचं लग्न बघा, आपण कुठे जर बघितलं टीव्ही मध्ये बघा किंवा तुम्ही जनरल बघितलं असेल, खूप मोठ्या प्रमाणात खर्च करून जर लग्न केलेलं असेल ना, आपल्याकडे कुठे होणार आहे बाई एवढं लग्न? आपल्याकडून कुठे एवढं लग्नाचा खर्च होणार आहे का? म्हणतो का नाही आपण? आपण कोणती एनर्जी वापरली आहे तिथे? आपण कोणती एनर्जी वापरतो आहे इथे? येतंय का लक्षात माझं काय म्हणायचं आहे? का कोणाचं मोठं घर जरी बांधलेलं असेल, अगदी छान मोठा बंगला बांधलेला आहे समजा, आणि तिथे पूजेला आपण जर गेलो आणि त्यांनी खूप सुंदर सजवलेलं आहे, आपण त्या घरामध्ये फिरताना एक एक वस्तूकडे बाई बापरे इतका खर्च केलाय, बापरे या आपल्याकडनं कुठं होणार आहे बाई? किती ते किती सगळेजण कमवतात, ऑल फॅमिली डॉक्टर फॅमिली आहे ती, मग ते एवढं करू शकलेले आहेत. बापरे एवढा मोठा बँड, लग्नाचा इतका मोठा बँड लावलेला आहे, किती खर्च केलाय, पाण्यासारखा खर्च केलेला आहे, पाण्यासारखा खर्च केलेला आहे. ही पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्यांच्यासाठी देतो आहे का त्यांच्याकडे जी ऊर्जा जाते ती कोणती जाते, का ते कंटिन्यू पाण्यासारखाच पैसा खर्च करणार आहे? आणि आपण आपल्याला कोणती एनर्जी घेतो आहे? नाही ग बाई आपल्याने कुठे होणार आहे एवढं? आपल्याने होणार का एवढा खर्च? येस, निगेटिव्ह एनर्जी आपण देतो आहे. आणि समोरच्याला आपण कोणती एनर्जी देतो आहे? हा विचार करा फक्त. कधी आपल्याकडनं ना कळत न कळत ह्या गोष्टी असतात, त्या होत असतात. आणि आपल्याला कळतही नाही का आपण कधी असं वागून गेलेलो असतो. कारण लहानपणापासून आपल्यामध्ये ते सांगितलं गेलेलं असतं का पैसा खूप मेहनत करून मिळत असतो. आणि पैसा ऍक्च्युली खरंच तसा मेहनत करूनच मिळत असतो. पण मग आपण पैसा कमवताना तो गधा मजुरी करून कमवतो आहे,
का प्रॉपर आपलं माइंड वापरून करतो आहे, का दुसऱ्याकडनं काम करवून घेतो आहे. जर आपण गधा मजुरी केली तर आपण गाढव बनत असतो, आणि जर आपण दुसऱ्याकडून काम करून घेतलं तर आपण तिथलं कोण बनतो? मालक बनत असतो. मग आपल्याला दुसऱ्याकडनं काम करवून घ्यायचं आहे का गधा मजुरी करून पुढे जायचं आहे? चॉईस आपल्याकडे आहे. रेकॉर्डिंगचा विषय घेऊ नका, आधी आता मी काय सांगते आहे याच्याकडे लक्ष द्या. रेकॉर्डिंग मिळणार आहे का? रेकॉर्डिंग मिळणार आहे का? आपला विषय काय चालू आहे याच्याकडे लक्ष द्या. आपल्या माइंड मध्ये जोपर्यंत निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपण काढत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. रेकॉर्डिंग मी बघणार आहे. तुम्ही किती छान सगळे मला रिस्पॉन्स देता आहेत. का इथे फक्त 1 तास बुवाचं कीर्तन आहे. छान होता आजचा विषय मनीरेकी. ऐकून घेतलं बुवाचं कीर्तन. वा वा, खूप छान होतं मॅडम आजचं कीर्तन. बरं वाटलं ऐकल्यावर. आणि झालं, असं करू नका. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हा चेंज आणायचा आहे. चेंज आणायचा आहे तो आपल्या माइंडसेटचा. चेंज आणायचा आहे तो आपल्या माइंडसेटचा. असं किती जणांना वाटतं आहे का माझ्याकडे पैसाच टिकत नाही? हँड रेज करा. मी एक एक प्रश्न विचारणार आहे. त्यातलं जे उत्तर त्यांना वाटत असेल का हे माझ्या बाबतीत असू शकतो हा प्रश्न, त्यांनी हँड रेज करा, म्हणजे मला करता येईल. कारण आता आपल्या क्लासमध्ये बरोबर 109 लोक आहेत जॉईन झालेले, आणि अजून परत मला एक लिंक टाकावी लागेल. अजून लोक जॉईनच होत आहे आणि लिंकची वाट बघता आहेत. ओके, तर मला एक एक प्रश्नाशी तुम्हाला कनेक्ट करता येईल का कोणाच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला कळणार आहे. ओके, येस. किती जणांना असं वाटतं आहे जॉब बिझनेस मध्ये एफर्ट जास्त घेतो आहे आपण, पण त्या बदल्यामध्ये आपल्याला पैसा खूप कमी मिळतो आहे? असं किती जणांना वाटतं आहे? असेच हात करा, कारण तुम्ही जर इमोजीचे हँड कराल ना, त्या आधीच इमोजीचे हँड आहेत त्याच्यात मिक्स होऊन जातील तर मला समजणार नाही. येस, 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 व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कधी कधी अचानक असं वाटतं का आपल्याकडे अननेसेसरी खर्च आलेला आहे. आपण कसं तरी एखाद्या महिन्याला बघा स्कूलची ऍडमिशन झालेली आहे मुलांची, आणि अचानक पाहुणे आले किंवा अचानक असा मोठा खर्च येतो, आणि हे वारंवार होत राहतं. कुठेतरी आपण थोडं सेट होण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक मोठा खर्च येतो. असं किती जणांबरोबर होतं की थोडेफार पैसे जमवले का आता आपण विचार करतो का याच्यामध्ये आता मी काहीतरी हे ठरवलेलं करणार आहे आणि ते करणार. हा, सुचिता कुलकर्णी मॅडम म्हणताय खूप वेळेत होतं. येस, येस. मला हे तुमचे उत्तर याच्यासाठी हवे आहेत का मला तुम्हाला त्या एनर्जी बरोबर कनेक्ट करता येणार आहे. तुमचे प्रॉब्लेम्स म्हणून मला बाहेर काढायचे आहे. ओके, बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं का अननेसेसरी खर्च आपल्या डोळ्यासमोर येऊन थांबतात आणि ते आपल्याला करावेच लागतात, आणि तिथे लगेच आपला बँक बॅलन्स हा खाली होत असतो. आज नुसती लिंकच टाकते मी, अजून लोक जॉईनच होत आहेत. मॅडम लिंक टाकताय मेसेज. किती जणांना असं वाटतं आहे की मी हे डिझर्व करत नाही, जसं मी तुम्हाला आता लग्नाचं उदाहरण दिलेलं होतं. किती जणांना वाटतं की येस बाबा, आपण इतका मोठा खर्च लग्नाचा, इतकं मोठं लग्न त्यांना करू दे, आपल्याला नाही बाबा इतकं जमणार, एवढा खर्च आपल्याकडनं होणार आहे का लग्नाचा? ते काय पैसेवाले लोक आहेत. कोणती एनर्जी देतोय आपण त्यांना? ते काय पैसेवाले लोक आहेत. त्यांना मिळाली ना पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजे पैसा खर्च केल्यावर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आहे का? याच्यामधून असा अर्थ निघतो आहे का? बघा, तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे का लोकांकडे पैसा खूप येतो आहे, पण तो थांबत नाही आहे. थांबत नाही इन द सेन्स काय होतं? वेगवेगळे खर्च सुरू होतात. मग खर्च कोणते होतात सुरू? अचानक दवाखाना येतो.
अचानक काहीतरी मोठा खर्च आपल्या समोर येतो का जी अमाउंट आपण बँकेमध्ये भरणार असतो का याची मी फिक्स करून ठेवते, आता ही अमाउंट माझी ही फिक्स राहील. आपण असा काहीतरी विचार केला का काहीतरी मोठा खर्च घरामध्ये निघतो. ओके. तर मग तो खर्च जो आहे तो अचानक आलेला आहे आणि हे एका मागून एक खर्च येतच राहतात. एक झाला का एक आपल्याला वाटतं आता चला हा एक तर जरुरी होता, हा खर्च करावाच लागेल. नेक्स्ट टाइम आपण एफडी करून घेऊ. परत त्याच्यातून बाहेर पडलो, थोडेफार पैसे जमवले, परत तेच ॲज इट इज. त्याच्यानंतर कोणाला असं वाटतं आहे इथे का माझा जॉबमध्ये माझी इन्क्रिमेंट होत नाहीये, माझा ग्रोथ होत नाहीये. कोण आहे इथे असे? का त्यांना हा प्रश्न पडतो आहे? कोणाला पडतो आहे हा प्रश्न? हँड रेज करा. का माझी जॉबमध्ये इन्क्रिमेंट होत नाहीये. लेडीज असतील तर आपल्या मिस्टरांसाठी पण त्यांच्या प्रॉब्लेमवर पण ते करू शकतात. ओके. येस येस येस. घरांमध्ये आपल्या पैशांवरनं अचानक वादविवाद व्हायला लागलेले आहेत का? आपल्या घरात पैशांवरून अचानक वादविवाद व्हायला लागलेले आहेत का? थोडी अमाउंट असते, पण आता नको पुढच्या महिन्याला बघू. ह्या महिन्यात नको पुढच्या महिन्याला करूया आपण. असं चाललं आहे का? आणि नाही ऐकलं का वादविवाद होत आहेत. हे असं होतंय का आपल्या लाईफमध्ये? आपण स्वतःवर खर्च करत नाहीये. का लाईफ एकदाच मिळालेली आहे. कमवतो आहे. आज पैसा हातात आहे, पण स्वतःसाठी खर्च करत नाहीये. प्रत्येक महिन्याला म्हणतो मी स्वतःसाठी हे घेणार आहे, ते घेणार आहे. टू व्हीलर बाईक घ्यायला गेलेलो आहे. पण दुसरी पण आहे ना साधी कंपनीची, ती पण तर चालणार आहे. पहिले मुलाचं कॉलेजचं ऍडमिशन घ्यायचं आहे, तर सध्या थोडी साधीच बाईक घेऊन घेतो. नंतर बघू पुढे. करतोय का स्वतःसाठी? तडजोड करतोय का आपण स्वतःसाठी? लाईफ ही एकदाच मिळणार आहे आणि त्याचंही स्वतःलाच गिल्ट वाटतं आहे, का मी स्वतःसाठी काही करत नाहीये. त्याचंही स्वतःलाच गिल्ट वाटतं आहे. आपण लोन भरून भरून थकलो आहे का? लोन भरून भरून थकलो आहे का? पाठीचं कंबर मोडतं आहे का? किती दिवस ते लोन चालणार आहे? आता कसं झालं आहे? कोर्टात कसं राहतं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आपलं काय झालंय? लोन पे लोन, लोन पे लोन, लोन पे लोन. 0% नुसतं या मोबाईल घेऊन जा. या आणि मोबाईल घेऊन जा. कशी ऍड राहते लावलेली दुकानांवर. कुठेतरी मोह निर्माण होतो का चला घेऊन तो घेऊ. फक्तच मग दर महिन्याला भरत राहू. भरत राहू दर महिन्याला. अशा प्रकारे ना आता बघा प्रत्येकाच्या घरात अगदी म्हाताऱ्या आजी-बाबांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल आहे. आणि प्रत्येकाचा मोबाईल 20,000च्या वरती आहे. आपल्या घरातली एक व्यक्ती तिच्याकडे जर मोबाईल नसेल ना, तर तिला असं वाटतं माझ्याकडे काहीतरी कमी आयुष्यातलं. का सगळ्यांकडे आहे तो माझ्याकडे नाहीये. होतंय का असं? प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल झालेला आहे आणि त्याच्यात त्याला व्यवस्थित बॅलन्स टाकून सगळं वायफाय, फेसबुक त्याला सगळं हँडल पण करायचं आहे. येस, येस. सुचिता मॅडम तुम्ही अगदी बरोबर म्हणता आहेत का मंथली लोन कसे तयार होत आहेत. मंथली आपल्याकडे लोन कसे तयार होत आहेत. मग आता आपल्याला बघायचं आहे की आपले लोन आहे, एवढे सगळे प्रॉब्लेम आहे. आपल्याला याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे? नुसतं विचार केल्याने आपण बाहेर पडणार आहोत का? बरं आपले विचार पण तर पॉझिटिव्ह नाही ना हो. आपण म्हणतो आपण काय पैशासारखा पाण्यासारखा पैसा भरणार आहोत का? कोणाच्या इथे लग्नाला गेलं का म्हणणार आहे, बापरे! काय लग्न केलं त्यांनी, काय खर्च केलेला होता, बापरे! आपल्याने नाही होणार बाबा. आपण नाही एवढं करू शकत खर्च. आपण स्वतःलाच ती निगेटिव्ह एनर्जी देतो आहोत आणि युनिव्हर्सला सांगतो आहोत, आपल्याला नाही होणार बरं एवढा खर्च. आपण थोडा छोटाच हॉल बघूया. लोकांचं काय येतात 2 दिवस लग्न झालं चालले. आपण थोडं छोटंच करूया. आधीच आपण युनिव्हर्सला ते सांगतो आहे का मला काय करायचं आहे.
आधीच युनिव्हर्सला सांगतो आहे. तो तर युनिव्हर्स काय आहे? तथास्तु म्हणायला बसलेला आहे का? तू म्हणशील तसं. तू म्हणशील तसं करूया. तुला छोट्या हॉलमध्ये लग्न करायचंय, आपण छोटाच हॉल घेऊया मुलाच्या लग्नाला. एनर्जी कुठे जात असते? जिथे तुमचा फोकस राहतो तिथे एनर्जी जात असते. हा एनर्जीचा रूल आहे. एनर्जीचा रूल काय आहे? जिथे तुमचा फोकस आहे तिथे एनर्जी जाणार आहे. मग तुम्ही एनर्जी कुठे वापरता आहात? तुमची एनर्जी आहे पॉझिटिव्ह असा विचार करता आहात. युनिव्हर्सला सांगा तर सही, यांनी एवढं लग्न केलं ना, याच्या डबलने आम्ही करू. युनिव्हर्स बघा सगळं बरोबर घडवून आणत असतो. एवढा बंगला ना, याच्या डबलने माझा मुलगा बांधेल. माझा मुलगा याच्यापेक्षा मोठा डबलने बंगला बांधेल आणि बघा मग मी कशी पूजा घालते घराची. युनिव्हर्सला सांगा तर सही, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं पॉझिटिव्ह एनर्जी तर दाखवा तुम्ही युनिव्हर्सला. पण त्याच्या आधीच आपण एकदम निगेटिव्ह झालेलो असतो. नाही बाबा आपल्याने होणार आहे का बाबा, तू आधी कॉलेज कर, होतं का बघ तुझ्याने, मग बघू आपण बंगला बांधायचा. आधीच आपण ती निगेटिव्ह एनर्जी मागे लावून दिलेली आहे. करतोय का नाही आपण ह्या गोष्टी कळत न कळत करतो आहे. आणि एनर्जी तुमच्या फोकसवर जात असते आणि एनर्जी कुठेच डिस्ट्रॉय होत नसते. एनर्जी कुठे राहते? एक तर ती पॉझिटिव्ह बनते, एक तर निगेटिव्ह बनते. ओके, मग आपल्याला काय बनवायचं आहे? तुम्हाला असं वाटत असेल का आज मनी रेकीचा वेबिनार मी अटेंड केला, बस आता माझ्याकडे पैशाचा फ्लोच यायला लागणार आहे, आता माझ्या लाईफचे सगळे प्रश्न मिटून जाणार आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली मैदानात उतरावं लागणार आहे. प्रॅक्टिकली ऍक्शन घ्यावे लागणार आहेत. बघा, तुम्ही विचार केला का मला ह्या वर्षी माझ्या शेतामध्ये कापसाचं पीक लावायचं आहे. छान पावसाळा चालू आहे. आजूबाजूचे सगळे शेतकरी त्यांचं बियाणं पेरता आहे. आणि आपण काय म्हणतोय, मग माझी सुपीक जमीन आहे, मी केव्हाही लावलं का उगणारच आहे. लावतो थोड्या दिवसात, लावतो थोड्या दिवसात, घरी बसून असेल हरित देईल खाटल्यावरी. आहे घरी बसलेलो, करू आपण. मग इमॅजिनेशन मध्ये माझ्या शेतामध्ये खूप छान पीक येणार आहे. माझी जमीन खूप छान आहे. माझ्याकडे बियाणं खूप छान आहे या वर्षाचं कापसाचं. बघा कसं पीक येणार आहे. असं विचार करत करत तो पावसाळा संपून गेलेला आहे. आज नको उद्या करू, उद्याचा चांगला मुहूर्त आहे, आज नको उद्या करू, करत करत तो पावसाळा संपून गेलेला आहे आणि आपलं पीकच अजून लागलेलं नाहीये. मग कितीही मनात तुम्ही नुसते विचार करा, मनात किती असे विचारांची पूल बांधा, ते सक्सेस होणार आहे का? याच्यासाठी तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन पाहिजे. का येस, मी हे ऍक्शन घेणार आहे माझ्या लाईफमध्ये. कितीही विचार केला का मला एवढा मोठा बंगला बांधायचा आहे, माझा मुलगा बांधणार आहे, मी बांधणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही मुलाचा काय ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे, तो पण तर महत्वाचा आहे ना. नुसतंच आपण बोलून काही होणार नाहीये. बोलताना आपण पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहोत आणि त्याच्यासोबत आपल्याकडे ऍक्शन प्लॅन पाहिजे आहे का आपण तिथे काय करू शकणार आहोत. मग आता तुमच्याकडे किती जणांकडे ऍक्शन प्लॅन तयार आहे? आपण एकीकडे असं पण करत असतो का? मला सगळ्यांनी सांगा बरं. एखादी व्यक्ती त्याच्या लाईफ मध्ये ना काहीच कष्ट न करता त्याच्याकडे खूप छान पैसा आलेला आहे. अशी प्रत्येकाच्या व्यक्ती एकतरी माइंड जवळपास असतेच का त्याने काहीच कष्ट केलेले नाहीये, तरी देखील तो आज खूप छान प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक भौतिक सुखाचा अनुभव घेतो आहे. त्याची मुलं पण छान शिकले, सगळं सगळं त्यांची लाईफ सेट झालेली आहे. होतं का असं? आपल्या प्रत्येकाबरोबर होतंय का? मग हे का होतं आहे? कर्मा रिटर्न्स आता आहे. कर्मा रिटर्न्स आता आहे. जे आपण मागच्या जन्मात केलेलं आहे ते ह्या जन्मात पुण्य बनून येत असतं. मग तुम्ही म्हणाल, मॅडम आता मागच्या जन्मात जाऊ का कर्म करायला? अरे पण मग हा जन्म तर आहे ना आपल्या हातात. ह्या जन्मात चांगले कर्म करा, तुम्हाला पुढच्या जन्मात नक्की त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. म्हणजे कर्म आपल्या सोबत असतो. कर्म आपल्याला ती एनर्जी देत असतो. आणि आपल्याला ह्या कर्मांमधून क्लिअर व्हायचं आहे आता.
आता जो आहे मागचा जन्माचा कर्म तो आपण घेऊन आलेलो आहे. जे आपल्याला करायचं आहे, जे आपल्या प्रारब्धात लिहिलेलं आहे ते आपण बदलू शकणार नाही. पण आपण त्याच्यावर एक सोल्युशन मी तुम्हाला सांगते. त्याच्यावर आपण बाहेर कसं पडायचं? तुम्ही एक बघितलेलं आहे का? आता गणपती बसले होते. लालबागच्या राजाला एवढी पब्लिक होती. तिथे सगळा जेवणाचा खर्च कोणी केला? कोणी केला जेवणाचा सगळा तिथला खर्च? माहिती आहे ना तुम्हाला? शोधा. लोकं खूप डोनेशन करत आहेत. जे लोकं आहे ना, एक सांगते मी तुम्हाला काळ्या मार्गाने हां, अंबानी. येस. आहे सगळ्यांच्या लक्षात आहे म्हणजे. अंबानी फॅमिलीने तिथे प्रत्येकाने जाऊन दर्शन पण घेतलं आणि रोजचा जेवणाचा खर्च त्यांनी तिथे केलेला आहे. डोनेशनवर तुम्ही फोकस करा. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो मागचा कर्म आहे, तो आपल्याला क्लिअर करायला मदत होते. जेवढेही तुम्ही मोठे लोक आहे, तुम्ही जरा थोडं आता असं सर्च करा आणि अभ्यास करा. बघा ते किती डोनेशन करत असतात, किती प्रमाणात करत असतात. आपण नाही जास्त करू शकत. पण आपलं जे इन्कम आहे समजा, त्याच्यातून आपण दर महिन्याला ₹100 केले तर ₹100, ₹200 एवढं आपल्याला पुष्कळ आहे. आपण तेवढा करूच शकतो. साधं पाणीपुरी खायला गेलो ना आपण ₹500 ची नोट लागते आज मार्केटला गेल्यावर. आणि तेही कुठेच संपून जातात. ती पाणीपुरीवर मन पण नाही भरत. मग तेच आपण एखाद्या वेळेला डोनेट केले, कोणाला गरीबाला खाऊ-पिऊ घातलं, तर हे आपले कर्म क्लिअरन्समध्ये आपल्याला मदत करत असतात. तुम्ही करून बघा. कधीही तुम्ही जर मोठ्या-मोठ्या मंदिरांमध्ये गेले ना, तिथे बघा डोनेशन किती आलेले असतात. मग तुम्ही मंदिरातच जाऊन डोनेशन करा असं म्हणत नाहीये मी. तुमची इच्छा कुठे करायचं, पण आज भरपूर लोकं असे आहेत, जे वृद्धाश्रमात राहत आहेत. ज्यांना फॅमिली एक्सेप्ट करत नाही आहे. भरपूर मुलं अशी आहेत का शिक्षणापासून वंचित आहेत. तर तुम्ही एक ठरवा का येस ह्या एक मुलाचं मी शिक्षण माझ्या खर्चाने करणार आहे. मग तो काहीही शिकू दे. तुमच्या येतंय का लक्षात मला काय म्हणायचं आहे? का या कर्म क्लिअरन्स मधून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे? तुम्ही खूप अगदी लाखोने, करोडोने तुम्ही डोनेशन करा मी म्हणत नाही. तुमची सुरुवात आहे. अगदी तुम्ही थोडेसे मूठभर चॉकलेट घ्या आणि लहान मुलांना वाटा. बघा तुमच्या एनर्जीमध्ये किती फरक जाणवतो. तुम्हाला तो फरक तुमच्यामध्ये ऑब्झर्व्ह करायचा आहे. आणि काही लोकं असे पण असतात, का जी पैशाची एनर्जी आहे ना, तिला नेहमी चुकीचे शब्द वापरत असतात. चुकीचे शब्द इन द सेन्स काय? पैसा तो हमारे हात का मैल है. म्हणतात ना? पैसा तो हमारे हात का मैल है. ही आपण पैशांप्रती दिलेली कोणती एनर्जी आहे? म्हणून आपल्याला लक्ष्मी आहे ती. तिच्यासाठी बोलताना खूप सांभाळून बोलायचं आहे आणि ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला द्यायचीच नाहीये. आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आणि काय म्हणायचं आहे? कशी द्यायची पॉझिटिव्ह एनर्जी? आमच्याकडे भरपूर आहे. आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही मुलांसाठी खूप करून ठेवलेलं आहे. आमच्याकडे भरपूर आहे. भरपूर अन्नधान्य आहे आमच्याकडे. आमच्याकडे भरपूर आहे. फक्त बोलायला सुरुवात करा. आणि बघा तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस होतात. किती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे फक्त बोलल्याने. कारण शब्द ही ब्रह्मांड आहे. शब्दाला ब्रह्मांडाची उपमा दिलेली आहे. तुम्ही फक्त बोलायला सुरुवात करा. तुमच्या लाईफमध्ये ती एनर्जी यायला लागणार आहे. पण तुम्ही बोलायला तर सुरुवात करा. आपण त्याच्या आधीच विचार करतो. आपल्याने होणार आहे का? आपलं आहे का एवढं? नको बाबा आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. ही अशी आपण नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी देतो का निगेटिव्ह एनर्जी देतो तो विचार करा. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज मनी रेकी.
मनीचे बघा मी तुम्हाला दोघं पॉइंट सांगितलेले आहे आतापर्यंत. का मनी आपल्यापर्यंत स्टक कशी होते आहे. आपल्या कोणत्या वागण्यामुळे, आपल्या कर्मांमुळे सुद्धा ती मनी स्टक होते आणि एखादी व्यक्ती आहे ना, इतकं डोनेशन करतो का त्याच्या लाईफमध्ये नेहमी मनीचा फ्लो राहतो. कुठेच कमी पडत नाही. त्यांचे मुलं जरी कमी शिकले ना, तरी ते अगदी वेल सेट राहतात. त्यांच्या हाताशी 10-10 नोकर असतात. हा फरक पडतो. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत व्हॉट इज मनी रेकी. मनी रेकी म्हणजे पैसा आकर्षित करणारी फ्रिक्वेन्सी आहे. मनी रेकी काय आहे? हा जो पैसा आहे हा अट्रॅक्ट करणारी फ्रिक्वेन्सी आहे आणि ह्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. या सिस्टीम मध्ये जो पैशांची असलेली नकारात्मक एनर्जी आहे तो साफ करतो, तो आहे मनी रेकी. पैशांची जी नकारात्मक एनर्जी आहे ती साफ क्लिअर करण्याचं काम करतो मनी रेकी. मनी रेकी आपला इनफ्लो वाढवतो. सबकॉन्शियस माइंड मध्ये ज्या आपल्या पुअर प्रोग्रामिंग झालेले आहे ते डिलीट करतो. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे चुकीचे निगेटिव्ह एनर्जीचं आपण घरं करून ठेवलेले आहे का नाही, येस माझ्याने होणार नाही बाबा एवढं भारी लग्न, आमच्या मुलांचं आम्ही इतकं नाही, छोटाच हॉल घेणार आहोत लग्नाला आणि मोजकेच लोक बोलवणार आहोत. आणि बरेच लोक आता तर असंही म्हणतात, अरे ते बरं होतं कोरोनाच्या वेळेस 20-20 लोक होते, तेच बरं होतं, म्हणजे तेवढाही खर्च नको. बरेच लोक हेही म्हणतात. ही जी नकारात्मकता आहे ती आपल्याला मनी रेकी मधून बाहेर काढते. पैसा अट्रॅक्ट करणारी आपली फ्रिक्वेन्सी वाढते. लक आणि अपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतात. मनी रेकी काय करते? आपलं लक पण खूप महत्वाचा भाग असतो बरं का. आपण खूप मेहनत करतो आणि तिथे आपलं लकच नसेल तरी आपल्याला माघार घ्यावी लागत असते. जॉब, बिझनेस, इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला क्लायंट सुधारतो. त्याच्यानंतर मनी रेकी म्हणजे पैसा अट्रॅक्ट करणारा एनर्जेटिक मॅग्नेट आहे. ते एनर्जेटिक मॅग्नेट आहे. मॅग्नेटची मी त्याला डायरेक्ट हे दिलेली आहे का मॅग्नेट सारखं ते डायरेक्ट पैसा आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. आता आपल्याला बघायचं आहे हे सगळे प्रॉब्लेम जर तुमच्या लाईफ मध्ये असतील तर याच्यातून आपल्याला मनी रेकी ही बाहेर काढणार आहे. मनी रेकी कसं काम करते? मनी रेकी स्वतःच आपल्याला पैसे देत नाही, पण तुम्हाला राईट ऍक्शन घेणे, राईट अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफ मध्ये येणे, राईट एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणे, राईट व्हायब्रेशन तुम्हाला मिळणं, हे महत्वाचं काम मनी रेकी करत असते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोण मदत करत असतं? चक्र ऍक्टिव्हेशन. आपले जे 7 चक्र आहे त्याची एनर्जी ऍक्टिव्हेशन सारखी आपल्या बरोबर मदत करत असते. त्याच्यानंतर औरा क्लिनिंग. आपला औरा क्लिनिंग करणं खूप महत्वाचा भाग इथे पार्ट तो रोल करत असतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रॅमिंग करायचं काम मनी रेकी करत असते. आता तुम्हाला हे सर्व पॉइंट्स माझे जर समजत असतील तर आपण एक छानसं मेडिटेशन घेऊया. आज सर्वांनी ती मनीची जी एनर्जी आहे ती अट्रॅक्ट करायची आहे. आज आपण फक्त पैशांची एनर्जी अट्रॅक्ट करायची तर मला सांगा डॉलरची एनर्जी अट्रॅक्ट करायची, रुपीजची एनर्जी अट्रॅक्ट करायची आहे. डॉलरची एनर्जी, रुपीजची एनर्जी, अजून मॅनिफेस्टेशनची एनर्जी अट्रॅक्ट करायची आहे. नाही हे सगळे सोबत करणार आहोत. एक एक तुम्ही ऑप्शन देऊ नका, डॉलरची घ्या मॅडम, पैसा नको, रुपीज नकोय. डॉलरला चांगला डिमांड आहे, डॉलरचं मार्केट रेट चांगला आहे, असं नाही. आपण डॉलर, रुपीज, मॅनिफेस्टेशन, आपलं हेल्थ, आपलं आरोग्य पण महत्वाचं आहे. याच्यासोबत आरोग्य हीच आपली संपत्ती आहे पहिली. तर आपलं आरोग्य, त्याच्यानंतर आपण काय कव्हर करणार आहोत त्याच्यात?
प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी पण महत्वाची आहे आणि रिलेशनशिप सुद्धा महत्वाचं आहे. मला एक सांगा, तुमच्याकडे खूप पैसा आहे. खूप पैसा तुमच्याकडे आलेला आहे आणि तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहे. तुमच्याकडे अगदी 2-3 बंगले आहेत, 4-5 फोर व्हीलर दारात उभे आहेत आणि तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात. तो पैसा कामाचा आहे का आपल्या? नाही. मग तिथे कोणती संपत्ती आहे आपली खरी? आरोग्याची संपत्ती आहे. मग तुमच्याकडे खूप पैसा आहे, खूप आरोग्य आहे आणि तुम्ही एकटेच घरात बसून आहात. तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी जर तुमच्याकडे मित्र, परिवार, नातेवाईक नसतील, तर तो पैसा आणि ते आरोग्य काय कामाचं आहे? आहे का? मग आपल्याला कसली प्रॉस्पेरिटी हवी आहे? कसली समृद्धी हवी आहे? नातेसंबंधांची. नातेसंबंधांची देखील आपल्याला समृद्धी हवी आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर पैशाची समृद्धी, दुसरी आपल्या आरोग्याची समृद्धी आणि तिसरी आहे नातेसंबंधांची समृद्धी. चला मग सर्व रेडी आहेत समृद्धी घेण्यासाठी? ओके? सर्व रेडी आहेत का समृद्धीसाठी? चला मग मेडिटेशनला रेडी व्हा. बाकीच्यांचे कॅमेरे का बरं बंद आहेत? ज्यांचे कॅमेरे ऑन असतील ना, त्यांनाच ही एनर्जी मिळणार आहे. आणि जे लोक कॅमेरे बंद करून बसलेले आहेत, मी त्यांच्यापर्यंत ही एनर्जी पोहोचवू शकत नाही. मला ना किती 5 स्क्रीनवर लोक दिसताय. 5वी स्क्रीनवर तर सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. हां. आणि आता तुम्ही ऑफिसमध्ये पण नाहीये. मी तुमचा ऑफिसचा टायमिंग होता म्हणूनच रात्रीचा टायमिंग घेतलेला आहे. तर तुम्हाला ते सुद्धा ऑप्शन ठेवलेलं नाहीये का मॅडम ऑफिसला आहे, व्हिडिओ ऑन करू शकणार नाही. ओके? चला. सर्वांनी रेडी व्हायचं आहे. थोडं सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या आधी. मी माझा व्हिडिओ बंद करणार आहे मेडिटेशनच्या वेळेला. मी जे आता बोलणार आहे ते सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं आहे. जे व्हिज्युअलाइज करतील ना त्यांच्या लाईफमध्ये खरंच खूप सुंदर बदल ते अनुभवू शकणार आहात. आपला माईक कोणीच ऑन करायचं नाहीये. सर्वांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या सोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर करत आहे. कायमस्वरूपी दूर करत आहे. कल्पना करा तुम्ही एका सुवर्ण वृक्षाच्या खाली बसलेले आहात. तुम्हाला सर्वांना कल्पना करायची आहे का तुम्ही एका सुवर्ण वृक्षाच्या खाली बसलेले आहात. एक सुवर्ण वृक्ष. सुवर्ण वृक्षाला रुपीज, डॉलर्स, युरो, प्रॉस्पेरिटी हे सर्व सिम्बॉल्स लागलेले आहेत. त्या वृक्षाला, त्या सुवर्ण वृक्षाला रुपीज, डॉलर्स, युरो, प्रॉस्पेरिटी हे सर्व सिम्बॉल्स लागलेले आहेत. फळाच्या स्वरूपात
त्या गोल्डन वृक्षाला डॉलर, रुपीज, प्रॉस्पेरिटी हे सिम्बॉल लागलेले आहेत. एका साइडने त्याला हेल्थ सिम्बॉल लागलेला आहे आणि अनकंडिशनल लव्हचे सिम्बॉल पण आहेत. सुंदर, खूप सुंदर आहे हे वृक्ष आणि त्या वृक्षाच्या खाली तुम्ही साधना करत आहात. त्या गोल्डन वृक्षाच्या खाली तुम्ही बसलेले आहात. त्या गोल्डन वृक्षाच्या खाली तुम्ही बसलेले आहात आणि आता या गोल्डन ट्रीची संपूर्ण ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करते आहे. या संपूर्ण गोल्डन ट्रीची सुवर्ण ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करते आहे. डॉलर हा शक्तिशाली सिम्बॉल तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करतो आहे आणि त्याची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रातून 7ही चक्र, शरीराचा प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गनला ऍक्टिव्हेट करत आहे. प्रत्येक ऑर्गनला ऍक्टिव्हेट करत आहे आणि समृद्ध जीवनाची ऊर्जा तुमच्या अंतर्मनात प्रवाहित होत आहे. समृद्ध जीवनाची ऊर्जा तुमच्या अंतर्मनात प्रवाहित होत आहे. युरो सिम्बॉल देखील तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करतो आहे. अगदी एखाद्या झाडाचं फळ खाली यावं आणि त्यात तुमच्या हातात यावं, तशी ही संपूर्ण ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये येते आहे आणि क्राउन चक्रातून सुवर्ण शरीर, संपूर्ण शरीर, 7 चक्र आणि प्रत्येक सेल आणि ऑर्गन मध्ये पोचत आहे. आता ह्या गोल्डन ट्री मधून रुपीज या सिम्बॉलची ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून बाहेर येत आहे. तुमच्या क्राउन चक्रातून बाहेर येत आहे. क्राउन चक्रातून 7ही चक्र, शरीराचा प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये पोहोचत आहे. मॅनिफेस्टेशन सिम्बॉल तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे आणि ही ऊर्जा तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करते आहे. ही ऊर्जा तुमच्या 7ही चक्रांमध्ये प्रवेश करते आहे. शरीराचा प्रत्येक सिम्बॉल, शरीराचा प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये प्रवेश करते आहे. प्रॉस्पेरिटी सिम्बॉल, हेल्थ सिम्बॉल आणि अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल, हे तीनही सिम्बॉल तुमच्या सर्वोच्च शक्ती तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे आणि क्राउन चक्रातून शरीराचा प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन मध्ये प्रवेश करत आहे. प्रत्येक ऑर्गन मध्ये प्रवेश करत आहे. You are the money magnet. You are the money magnet. You are the money magnet. You are the health magnet. You are the health magnet. You are the health magnet. You are the love magnet. You are the love magnet. You are the love magnet. अंतर्मनात 3 वेळा अफर्मेशन बोलायचे आहेत. I am health magnet. I am health magnet. I am health magnet. I am a money magnet. I am a money magnet. I am a money magnet. I am a love magnet. I am a love magnet. I am a love magnet. आता बघा, गोल्डन ट्री अत्यंत प्रकाशमय झालेला आहे. गोल्डन ट्री अत्यंत प्रकाशमय झालेला आहे
त्या सुवर्णमय गोल्डन ट्रीची ऊर्जा एकदम सुंदर प्रकाशात परावर्तित झालेली आहे आणि त्या प्रकाशाची संपूर्ण किरण आपलं संपूर्ण शरीर 7 चक्र आणि औराला व्याप्त करत आहे. 7 चक्र आणि औराला व्याप्त करत आहे. त्या गोल्डन ट्रीचं त्या प्रकाशाची किरण तुमचं संपूर्ण शरीर 7 चक्र आणि औराला व्याप्त करत आहे. व्याप्त करत आहे. संपूर्ण शरीर 7 चक्र आणि औराला व्याप्त करत आहे. व्याप्त करत आहे. ही दिव्य मनी एनर्जी आजपासून प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्राण ऊर्जामध्ये स्टोअर झालेली आहे. ही दिव्य मनी एनर्जी आजपासून प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्राण ऊर्जांमध्ये स्टोअर झालेली आहे. स्टोअर झालेली आहे. ही दिव्य मनी एनर्जी समृद्धीची ऊर्जा आपलं शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये स्टोअर झालेली आहे. संपूर्णतः स्टोअर झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि ईश्वर गुरूंना आभार मानायचे आहेत. ईश्वर गुरूंचे आभार मानायचे आहे आणि हळूच सामान्य अवस्थेत परत यायचे आहे. हळूवार सामान्य अवस्थेत परत यायचे आहे. हळूवार सामान्य अवस्थेत परत यायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. आपल्या दोन्ही हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे. येस, कसं वाटतं आहे? कोण शेअर करतं? कोणी एनर्जी फील केली पूर्ण? संपूर्ण एनर्जी कोणी फील केली? आहे का आता कुठेतरी ब्लॉकेजेस? झाले का नाही कमी? वाटतंय कमी झाल्यासारखं? आणि आपल्याकडे भरपूर असल्यासारखं वाटतं आहे का? कोणाला वाटतं आहे आपल्याकडे भरपूर आहे? कोणाला वाटतं आहे आता? येस. प्रिया परदेशी मॅडम बोला, माईक ऑन करा. प्रिया परदेशी मॅडम माईक ऑन करा. मंजुषा मॅडम म्हणताय अमेझिंग एक्सपिरियन्स. तेजस्वी मॅडम म्हणताय खूप छान वाटतं आहे. थँक्यू, थँक्यू. प्रिया मॅडम माईक ऑन नाही होते का? हो, झालं मॅडम. येस, बोला. गुड इव्हिनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग, बोला. हो, खूप मस्त वाटलं माझं. दुपारपासून खूप डोकं दुखत होतं आणि मी केलं ना आता अचानक माझं डोकं थांबलं. मी टॅबलेट सुद्धा घेतलेली होती पण मला काहीच जाणवलं नव्हतं. पण अक्षरशः मला इतकं फ्रेश वाटतंय आता अरे आणि वा, खूप खूप छान. एनर्जेटिक. मी 2-3 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते. खूप एकदम एक्स्ट्रीम डिस्टर्ब होते मी
आणि अच्छा. मला इतकं फ्रेश वाटतंय आता, येस. खूप फ्रेश वाटते. छान. व्हेरी गुड. खूप छान अनुभव आला तुम्हाला. येस. अजून कोण शेअर करतं? अजून कोण शेअर करेल? एकच एक्सपिरियन्स घेणार आहोत आपण, कारण आपल्याला पुढे सिलेबस भरपूर आहे. हा, वृषाली मॅडम बोला. माईक ऑन करा तुमचा. हो मॅम, मला झाड जे तुम्ही म्हणत होता ना, ते ऍक्च्युली फील झालं. आणि मी झाडाला मिठी मारतानाच मला फील झालं ऍक्च्युली. आणि अच्छा. मस्त वाटलं, ते फिलिंग खूप छान होती. येस. येस. हीच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवायची आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आपण जे सबकॉन्शियस माइंडला सांगतो ना, तुम्हाला एक माहिती आहे का, आपण सबकॉन्शियस माइंड फक्त 10% वापरतो. बाकीचं हे जे आहे ना, अवचेतन मन, चेतन मन आपण 90% वापरतो आणि ते काही कामाचं नाही. आपल्याला जे हवं आहे ते सबकॉन्शियस माइंड देत असतो. तुम्ही एकच साधा प्रयोग करा. आज रात्री झोपताना ना, सबकॉन्शियस माइंडला एकच सांगा की मला उद्या सकाळी 5ला उठव. अलार्म न लावता 1 मिनिट पुढे मागे पण नाही होऊ देणार, तो सबकॉन्शियस माइंड बरोबर शार्प 5 वाजेला तुमचे डोळे उघडतील. तुम्हाला जाग येईल का येस, आणि तुम्ही जर घड्याळात बघितलं तर शार्प 5 वाजलेले असतील. इतकं पॉवरफुल आहे. आणि हा प्रॅक्टिकलचा प्रयोग आहे ना, हा छोटाच असतो, पण तो आपण जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्याला रिझल्ट मिळतो सबकॉन्शियस माइंडचा. आणि तो करा तुम्ही. आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफच्या ह्या सर्व गोष्टींमधून जे आपण बघितले काय काय अडथळे आहेत आपल्या लाईफमध्ये, त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मनीरेकी हा खूप छान उदाहरण आहे तुमच्यासाठी. मी आजपर्यंत बऱ्याच स्टुडंटला हे, माझे ऑफलाईन आतापर्यंत क्लासेस होते, मी ऑनलाईन हे फर्स्ट टाइम घेते आहे. माझे ऑफलाईन बरेच असे मनीरेकीचे क्लासेस झालेले आहे. त्याच्यानंतर मी आता ऑनलाईनवर आलेली आहे. तर माझ्या हातून बरेच स्टुडंट असे घडून गेलेले आहे का त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप अमेझिंग एक्सपिरियन्स केलेला आहे याचा. म्हणजे कसं, का अगदी एक लेडीज होती आणि त्यांचा काही घरातून बिझनेस होता, आणि त्यांनी जेव्हा मनीरेकीचा क्लास केला, त्यांची जी ऑर्डर होती ती त्यांची 3 ते 4 पटीने वाढलेली होती त्या महिन्यापासून. इतका सुंदर अनुभव त्यांना त्याच्यातून मिळालेला होता. पण हे मॅजिक नाहीये. मनीरेकी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल का मॅडमचा काय 3-4 दिवसाचा कोर्स असेल, आपण तो करून आपल्या लाईफमध्ये मॅजिक होणार आहे, तर नाही. तिथे तुम्हाला ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. तुमची ब्लू प्रिंट तुमच्या माइंडमध्ये रेडी पाहिजे का येस, मला काय करायचं आहे पुढे. तुमचं जर फिक्स असेल का मला हा मोठा बंगला माझ्या स्वतःसाठी बांधायचा आहे, तर तो बंगला मी किती स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये बांधणार आहे, किती गुंठे जमिनीत घेणार आहे, ते तुमचे तिथून प्लॅन रेडी पाहिजे. बंगला बांधायचा आहे, बंगला बांधायचा आहे, मला बंगला बांधायचा आहे ना, हे असं वर्क करत नाही. असं वर्क करत नाही. त्याची जी ब्लू प्रिंट आहे ना, ती आपल्या माइंड मध्ये राहिली पाहिजे का येस. जशी आपण सबकॉन्शियस माइंडला फिक्स सांगितलं का मला सकाळी 5 वाजेला उठायचं आहे, तू उठवून दे. त्याला फिक्स माहिती कळली का तुला सकाळीच उठायचं आहे, उद्याच उठायचं आहे आणि 5 वाजेलाच उठायचं आहे. ही आपण त्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. मग या पद्धतीने तुम्हाला जे हवं आहे त्याच्यावर सुद्धा तुमच्या माइंडला तुम्हाला पूर्ण माहिती द्यायची आहे, आणि ती कशी द्यायची हे सगळं आपण बघणार आहोत आपल्या क्लासमध्ये. त्याच्यानंतर एका व्यक्तीवर इतकं लोन होतं आणि त्याने मनीरेकीचा कोर्स केला, त्याच्या लोन मधून तो इतका लवकर फास्ट बाहेर पडला. तो नाहीतर म्हणत होता मॅडम मला किती वर्ष लागून गेले असते अजून मी हे लोन फेडण्यामध्ये, मी भलेही हे लोन फेडण्यासाठी अजून एक अमाऊंट उचलली असती दुसरीकडून आणि ते लोन फेडणार होतो, म्हणजे परत दुसरं लोन तयार. असं हे चक्र चालूच राहतं लोनचं. पण याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगते आहे, कुठेही खोटं आश्वासन देणार नाहीये. तुम्हाला ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. तुम्ही ऍक्शन घेणार आहात तर ते वर्क होणार आहे. नुसतं तुम्हाला वाटेल मनीरेकी क्लास करून आपली लाईफ चेंज होणार आहे, तर नाही. तुम्हाला तिथे ऍक्शन घेणं महत्वाचे आहे. ती कशी घ्यायची, काय करायची, कोणत्या मार्गावर चालायचं आहे, यांच्यातून आपण बाहेर पडणार आहोत आपल्या प्रत्येक प्रॉब्लेम मधून. ते वाक्य मी सगळं शिकवणार आहे. आपण ते सगळं मनीरेकीमध्ये बघणार आहोत. आपण आता मनीरेकी लेवल 1 बघणार आहोत. ओके. आणि तो आपला 3 दिवसाचा कोर्स राहणार आहे. त्याच्यात मनीरेकीचं अटुनमेंट राहणार आहे.
मनी रेकीचं अटोनमेंट हे लाईफमध्ये एकच वेळा घ्यायचं असतं. खूप भरपूर एनर्जी आपल्याला मिळत असते. तेवढी एनर्जी आपल्याला म्हणजे सफिशियंट आहे तेवढी एनर्जी. ओके. तर आपला तो 3 दिवसाचा कोर्स आहे. ह्या कोर्सची जर आपण इंटरनॅशनल व्हॅल्यू काढली तर 3,500 रुपये आहे. पण आज जे फक्त वेबिनार मध्ये लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण ही फी 1,500 रुपये ठेवलेली आहे. 1500. ओके. तर आज मी ग्रुपमध्ये जो आपला मनी रेकीचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये माझा स्क्रीनशॉट पाठवणार आहे. उद्या 10 तारखेला आपण हा क्लास सुरू करणार आहोत. टायमिंग आपला हाच राहणार आहे 9 वाजेचा. 9 ते 10 हाच आपण टायमिंग घेणार आहोत. ओके. 3 दिवसाचा हा कोर्स राहणार आहे. 10 तारखेला आपण सुरू करणार आहोत. त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचे प्रॉपर रेकॉर्डिंग आणि त्याचे सर्टिफिकेट देखील तुम्हाला दिलं जाणार आहे. ओके. हा कोर्स कोणासाठी आहे का त्यांना खरंच आपल्या लाईफमध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. आणि आपण म्हणतो पैसा सगळंच काही नसतं, पण पैसाच सगळं असतो. रिकाम्या खिशाने एकदा मार्केटमध्ये फिरून बघा, आपली किंमत कळेल. रिकाम्या खिशाने एकदा मार्केटमध्ये फिरून बघा, आपली किंमत कळेल. आणि त्याच वेळेला भरलेल्या खिशाने एकदा मार्केटमध्ये फिरून बघा, तुम्हाला आपली किंमत कळेल त्याच्याने. पैसा सगळं असतो, फक्त आपल्याला तो योग्य मार्गाने कमवायचा आहे. आपल्याला एकदम पैसा नको आहे आपल्या लाईफमध्ये, नाहीतर मग येतात इन्कम टॅक्स वाले. आपल्याला कष्टाचा हळूहळू आपल्याला पुरेल असा पैसा हवा आहे, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो जाणार आहे. ओके. येस. आपण थांबूया आता. मी ग्रुपवर माझं स्कॅनर आणि ते पाठवणार आहे. ओके. जे लोक हे पण आहे त्याच्यामध्ये आज जे लोक ऍडमिशन घेतील, पहिले 20 लोकांना आपण ती 1,500ची ऑफर ठेवलेली आहे. बाकीच्यांना 3,500 रुपये फी आहे. पहिले 20 लोक जे आहे त्यांना 1,500 रुपये फी राहणार आहे. आणि बाकीचे जे लोक आहे त्यांना आपण 3,500 रुपये फी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता कोणत्या याच्यात ऍडमिशन घ्यायचे आहे तुम्ही ठरवा. ओके. आपला 10 तारखेपासून क्लास सुरू होणार आहे. त्याचा सिलेबस भरपूर आहे. मी तो सिलेबस सांगण्यामध्ये इथे वेळ नाही घालवत, तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल. ओके. आणि जे पेड करणार आहेत, आपला पेड ग्रुप वेगळा आहे, त्याच्यात त्यांना ऍड केलं जाईल. ओके. येस. चला, तुम्हाला क्लास कसा वाटलेला आहे, काय वाटलेला आहे, मी तुम्हाला ग्रुपवर पोल टाकते, त्याच्यावर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. ओके. येस येस येस. बाकीच्यांनी तर इथेच मेसेज टाकले आहे. 100 पेक्षा तर जास्त मेसेजेस आलेले आहे. आता मी हे केव्हा वाचायची. ओके. चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय.